महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारं कोयना धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे आज 5 वाजता या ठिकाणी कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे या ठिकाणी 1 फुटाने उंचवून या ठिकाणी 5000 पेक्षा जास्त पाण्याचा क्युसेक विसर्ग जो आहे तो कोयना नदीपात्रामध्ये सध्या करण्यात आला आहे। काल रात्रीच्या सुमारासच कोयनेच्या पायथा वीजगृहातून 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता। सातारा जिल्ह्यात घाट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, त्याच्यामुळे या ठिकाणी मोठे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात पोहोचले। सध्या कोयना धरणाचा पाणी साठा जो आहे तो 85 टीएमसी इतका असल्यामुळे या ठिकाणी पाणी जे आहे ते कोयना धरणातलं नियंत्रित आणण्यासाठी या ठिकाणी 1 फुटाने 6 वक्र दरवाजे उघडून आता या ठिकाणी कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये या ठिकाणी वाढ झाल्यामुळे हा विसर्ग करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी शेजारी जी गावं आहेत त्या गावांना देखील कोयना नदीच्या पात्राच्या लगत असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आणि एक आनंदाची बातमी म्हणजे काय, ते कोयना धरणाचा जो जलाशय आहे त्याला कालच छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय असं नामाचं या ठिकाणी ओळख नवीन निर्माण झाली। त्याच्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रभरात आता कोयना जलाशयाचे नवीन नाव, नवी ओळख निर्माण झालेली कोणाला पाहायला मिळते। ओमकार सोनाले, न्यूज अनकट, कोयना नगर, सातारा।